मला जर तुमच्या आयुष्यामध्ये मागं वळून पाहायचं झालं तर तुम्ही थँक्यू कोणाला बोलाल आणि का? माझ्या आयुष्यात मागं वळून बघायचं झालं आणि जर थँक्यू म्हणायचं झालं तर मी माझ्या चुकांना थँक्यू म्हणेन सगळ्यात आधी. कारण की मला असं वाटतं की माणसाला चुका शिकवतात आणि मी आयुष्यात माझ्या चुकांमधून शिकले. म्हणजे आपण जसं म्हणतो की लहान मूल मातीचा गोळा असतो आणि आकार द्यावी तशी मूर्ती घडते, तशा चुका पण तुमच्या तशाच असतात. तुम्ही ज्या पद्धतीने त्या चुकातून स्वतःला ओव्हरकम करता आणि पुढे येता तर त्यातून तुम्ही घडत असता. आणि मला असं वाटतं की ती चूक पुन्हा करणारा व्यक्ती हा गाढव असतो. मी माझ्या स्टुडंटना पण हेच सांगते की चुका करणारा परत चुका करणारा कोण असतो? गाढव असतो. मग त्या चुका तुम्ही टाळा ना आयुष्यातल्या. त्याच चुका पुन्हा नाहीत करायच्या आयुष्यात. नवीन चूक झाली तरी चालेल. हा, नवीन चूक ऍक्सेप्टेबल आहे का? तर तुम्ही एक्सपिरियन्स घेताय त्या गोष्टीचा, तुम्ही त्यातून काहीतरी शिकणार आहात. पण आधीच केलेली चूक ही पुन्हा करायची नाही. आणि तसं सांगायचं झालं तर माझ्याकडे माझी चुकांची एक डायरी आहे जी मी माझ्या 11वी पासून मेंटेन केलेली आहे. सो त्यात एकदा चूक झालेली मी लिहिते आणि ती चूक मी पुन्हा करत नाही. म्हणजे त्या माणसांच्या बाबतीतल्या असू देत किंवा माझ्या कामाच्या बाबतीतल्या असू देत किंवा एखादी गोष्ट मला असं वाटलं त्या मोमेंटला नाही बाबा की तुझा डिसिजन चुकला, मग पुढच्या वेळेस डिसिजन घेताना ती चूक नाही करायची जी मी आधी केली.